विठुरंगी मनरंगी तनधुंद टाळा संगे सावळ्या या विठू संगे त्रितापाचे भय भंगे पांडुरंग पांडुरंग। जय हरिमाऊली। मी रुबीना पठाण आनंदवारीमध्ये तुमचं स्वागत। इंदापूरकरांचा पाहुणचार घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वडापुरी मार्गे यावी सराटी इथं दाखल झाली आहे। सराटीत दाखल होताच समाज आरती यावी करण्यात आली। जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली आणि जन्मा तुकारामांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून गेला। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड इथला मुक्काम आटोपून नातेपुते इथे येऊन दाखल झाली। आज नातेपुते इथं माऊलीच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। विठ्ठलाचा संग विस्मृत देतंग गाताती अभंग वारकरी या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची वार्ता घेऊन आम्ही आलोय खास तुमच्यासाठी आनंदवारी या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून। Co-presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank, चांगली लोकल चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवन म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। VSI संशोधने समृद्धी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते इथं दाखल झाली। आज नातेपुते इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। तर इंदापूरकरांचा पाहुणचार घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वडापुरी मार्गे सराटी इथं दाखल झालेली आहे। आपण यावेळी पाहतोय पालखीचा आजचा मुक्काम नातेपुतेमध्ये इथं पालखी दाखल झालेली आहे आणि मुक्काम देखील नातेपुतेमध्ये होणार आहे। तुकोबांची पालखी सराटीत दाखल झाली। इकडे माऊलींची पालखी एकीकडे तुकोबांची पालखी सराटीत आहे, दुसरीकडे माऊलींची पालखी नातेपुतेत आहे। दाटले आभाळ चालले गोपाळ पंढरीची वात दाटलीचे आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात बाजारपेठा सजल्यात। बाजारपेठेत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या फायबर आणि पितळी मूर्तींना अधिक मागणी आहे। देवांच्या 3 फुटांच्या मोठ्या मूर्तींना वारकरी पसंती देत आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर मधल्या विविध प्रासादिक वस्तूंची बाजारपेठ सजली। आपण पश्चिमद्वार या ठिकाणी आहोत। आपण बघतोय या ठिकाणी विविध प्रासादिक वस्तू विक्रीची दुकानं सजलेली आहेत। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला आलेला भाविक हा इथं येऊन अनेक वस्तूंची खरेदी करतोय। आता आपण एका मूर्तींच्या दुकानामध्ये आहोत। आपण बघतोय सावळ्या विठुरायाची छबी या ठिकाणी विक्रीला ठेवलेली आहे। अजून 8 दिवसांनी एकादशी आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद भाविकांचा मिळतोय आणि कोणकोणत्या मूर्ती आपल्या दुकानात विक्रीला ठेवलेल्या आहेत? पांडुरंगाच्या कृपेने यावेळी पाऊसकाळ चांगला झाल्यामुळं सर्वांच्या पेरण्या व्यवस्थित झाल्यामुळं वारकऱ्यांचा फ्लो यंदा 4 दिवस आधीच व्यवस्थित भरपूर सुरू झालेला आहे आणि ग्राहक हे उत्साही आहे। वारकरी वस्तू घ्यायला उत्साहानं घेत आहेत। ते 50, 100, 200 रुपयाच्या रेंजमध्ये ग्राहक हे आनंदाने वस्तू खरेदी करतात जास्तीत जास्त। पंढरपूरला आलेला भाविक हा आनंदाने विठुरायाची छबी आपल्या घरी घेऊन आठवणीने जातो। त्यासाठी पंढरपूरची ही बाजारपेठ सजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी24 तास पंढरपूर। तर पंढरपुरात यंदा आषाढी वारीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम बदललाय। प्रदक्षिणा मार्गावरच्या संभाजी चौकातील इमारतीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम असेल। देहू संस्थानच्या वतीनं नवीन पादुका मंदिराची इमारत यावेळी बांधण्यात आलेली आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या संत परंपरेतल्या अभंगाची प्रचिती आपल्याला वारीच्या सोहळ्यात येत असते। बौद्ध भिक्खू संघाच्या वतीनं भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी पायी वारी आता काढण्यात आलेली आहे। गेल्या 11 वर्षापासून बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीनं ही वारी काढण्यात येते। तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी।
रामकृष्ण हरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने वारकरी निघालेले आहेत आणि विविध लोक आपल्याला या संपूर्ण वारीच्या सोहळ्यात भेटत असतात. आपण पाहतोय की बौद्ध भिक्खू संघाच्या वतीनं देखील सामाजिक क्रांती अभियान राबवलं जातं आणि भीमा कोरेगाव ते पंढरपूर असा हा आषाढी वारीतला पायी सोहळा असतो. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यामागची त्यांची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात भिक्खू माझ्यासोबत आहेत. महाराज, अशा पद्धतीचं आषाढी वारीच्या सोहळ्यात तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं असं का वाटलं आणि याची सुरुवात नेमकी कशी झाली? वारकरी आमच्या सगळ्या वारकऱ्यांना, भागवत्यांना, लिंगायत पंथीयांना, सगळ्यांना, आम्हाला तुम्हाला सगळ्या ब्राह्मणवादाच्या विकृत विचारसरणीचा, मनुवादी विचारसरणीचं पक्क डोक्यात एवढं घट्ट बसलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून माणूस तुटलेली माणसं जुळली पाहिजे, जाती व्यवस्था तुटून माणूस एक समान झाला पाहिजे. यासाठी हे समतेची वारी आहे. समता निर्णय हे 20 वर्ष तुम्ही मरू नका म्हणजे तुम्हालाही तुमच्या टीव्हीलाही हा वारकऱ्यांचा धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला पाहूया. बाबासाहेबांनी हे धम्मक्रांती पंढरपूरलाच करणार होते, त्यामुळे हे अंतिम उद्देश तिथे हे सगळे वारकरी आमचे बंधू आहेत ना, हे वारकरी देखील बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामी म्हणणार आहेत पंढरपूरला. ही तयारी करण्यासाठीची हे संपूर्ण वारी आहे. आषाढी एकादशीलाच हे मोठं धर्मांतर होईल 20 वर्षानंतर. आपण पाहतो की अशा पद्धतीनं पंढरीचा जो विठ्ठल आहे, पंढरीचा जो पांडुरंग आहे, तो सामाजिक समरसतेचा उत्तम पर्याय असल्याचं आपल्याला वेळोवेळी क्षणोक्षणी पाहायला मिळतंय. कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले, झी मीडिया. सद्गुरु साचे पिरू, दो भाषांचा फेरू, नाही भिन्नाकारू ज्ञान विवेकी. संत शेख मोहम्मद यांचा हा अभंग सुफी तत्वज्ञान आणि भागवत धर्म यांचा समन्वय साधणारी ही मांडणी आहे. या संतांच्या ओवीप्रमाणे चित्र आपल्याला वारीच्या सोहळ्यात पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा इथून पंढरीला विठुरायाच्या भेटीला संत शेख मोहम्मद जे तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत, त्यांचा पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांसोबत पंढरीला विठू नामाचा गजर करत निघालेला आहे. समाजाला एकत्र घेऊन संत शेख मोहम्मद महाराजांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थानं मी वारी काढण्याचा उद्देश आहे जी भावना लोकांच्या मनात रुजली पाहिजे, त्याच बरोबर एकात्मतेची भावना ही सर्वांच्या मध्ये रुजावी हा खऱ्या अर्थानं प्रयत्न आहे. सोलापुरातील शेगावात संत श्री गजानन महाराजांची पालखी दाखल झाली. गावातील नागरिकांनी वारकऱ्यांसाठी अनेक मोफत सुविधा उपलब्ध केल्या. उपलब्ध मंगल कार्यालयात दाढी, कटिंग, कपडे इस्त्री, चप्पल शिवणं अशा अनेक मोफत सुविधा विविध समाज आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं इथं देण्यात आलेल्या आहेत. गजानन महाराजची चालत येतील लोक, त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही पंढरपुरात जाऊ शकत नाही, त्यांची सेवा करून आम्हाला मिळतं. आम्हाला सेवा हे कपडेवाले, इस्त्रीवाले आणि न्हावी आणि आमचा चर्मकार समाज हे आम्ही उपलब्ध मंगल कार्यालयापाशी आम्ही बसतो. बाई कुठेही असं सेवा मिळणार नाही, ते उपलब्ध मंगल कार्यालयापाशी मिळतंय. अमृताहुनी गोड विठ्ठलाची ओढ, पांडुरंग पांडुरंग बोलती अभंग. पांडुरंगाचे सावळे रूप पाहण्यासाठी ध्यास घेतल्यासारखे वारकरी पायी चालतात. पिंपरी चिंचवडवरून 3 चाकी सायकलवरून पंढरपूरला निघालेले भगवान वाघमारे त्यांच्यापैकी एक आहे. काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातात भगवान यांनी आपला एक पाय गमावला, मात्र पांडुरंगाच्या भेटीची ओढ संपली नाही. गेल्या 14 वर्षापासून भगवान वाघमारे 3 चाकी सायकलवरून एकटे पंढरपूरची वारी करतायत. आता एसटीमुळे वारकऱ्यांची यंदाची आषाढी वारीची वाट सुखकर होणार आहे, कारण यंदा एसटी महामंडळानं आषाढी वारीसाठी 5000 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. एसटी महामंडळानं थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आता त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाता येणार आहे. तर विशेष म्हणजे या बस फेऱ्यांमध्ये 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल. तसंच महिलांसाठी सुरू करण्यात आलेली तिकिटातील 50% सवलतीची योजना सुरू असणार आहे. Co-presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank.
चांगली लोक चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर, रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर, सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर, LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. VSI संशोधने समृद्धी.